राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असूनही आजच्या कार्यकारिणीला राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली नाहीये। वादाच्या पार्श्वभूमीवर खडसेंना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। बघूया। अलाहाबाद मधल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भाजपचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे। दानवे साहेब, काल जी महाराष्ट्रातून निवड झालेली आहे राज्यसभेवरती राष्ट्रपती नियुक्त आमदार म्हणून खासदार म्हणून छत्रपती संभाजीराजेंना नियुक्त करण्यात आलेली आहे। अतिशय सरप्राइजिंग अशी ही चॉईस होती। खरं तर काय नेमका या पाठीमागचा भाजपचा हेतू? खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारानं चाललेला हा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शाहूंचं योगदान या राज्यासाठी किती आहे आणि शाहू महाराजांच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांना दिलेला प्रधानमंत्र्यांनी हा एक बहुमान आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि शाहू महाराजांसाठी सुद्धा, संभाजीराजेसाठी सुद्धा। पण महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे हे मंत्रिमंडळातून वगळले गेल्यानंतर एक चर्चा अशी सुरू झाली होती की भाजप हा बहुजन नेत्यांना अन्याय करतो, नेत्यांना वापरून घेतलं जातं आणि नंतर त्यांचा उपयोग होत नाही भाजपमध्ये, तर त्याला उतारा म्हणून ही निवड करण्यात आली। बिलकुल अशी परिस्थिती नाहीये आणि कुठल्याही बहुजन नेत्याला भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारे वाईट वागणूक मिळत नाही। गेल्या अनेक वर्षापासून बहुजनाचा सन्मान या पार्टीमध्ये होतो। खडसे प्रकरणाशी या निवडीचा काही अर्थ लावता येणार नाही, परंतु संभाजीराजे पूर्वीच्या काळात निवडणुका लढले, हरले, परंतु ज्या पक्षात ते होते त्यांनी त्यांना बहुमान दिला नाही। परंतु मुद्दाम होऊन या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्लीहून त्यांची नियुक्ती करून संभाजीराजेचा आणि महाराष्ट्राचा केलेला हा बहुमान आहे। पश्चिम महाराष्ट्रातला बेस वाढवण्यास त्याच्यामुळे मदत होईल असं वाटतंय? नक्कीच पश्चिम महाराष्ट्रात नाही तर एकूण महाराष्ट्रामध्ये पार्टीचं काम वाढवण्यासाठी आम्हाला त्यांची मदत होईल। शेवटचा प्रश्न, एकनाथ खडसे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे देखील सदस्य आहेत, ते इथं असणार आहेत? अजून तरी मला काही निरोप मिळाला नाही, परंतु ते सदस्य आहेत आणि ते येतीलही सुद्धा। तर हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की छत्रपती शाहूंच्या निवडीमुळे भाजपला एक मोठा बेस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये नक्की मिळेल। शिवाय खडसे प्रकरणानंतर जी एक राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो। प्रशांत कदम, एबीपी माझा, अलाहाबाद।